महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी छान घट्ट अशी ही साबुदाण्याची खीर बनवावी। ही खीर पटकन तयारही होते आणि ही खीर खाल्ल्यामुळे थकवा दूर होतो। नमस्कार, मी सुहासिनीज किचनमध्ये आज आपण ही साबुदाण्याची खीर करणार आहोत। साबुदाण्याची खीर करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध तापत ठेवले, त्यातलंच 2 चमचे दूध एका वाटीत घेतलं आणि त्यामध्ये थोडे केशर भिजत घातली। आता ही वाटी आपण बाजूला ठेवून देऊ। जेव्हा आपल्याला साबुदाण्याची खीर करायची असेल तर 3-4 तास आधीच आपण साबुदाणा भिजत घालायचा। इथे मी ही जी लहान वाटी घेतली आहे ती पूर्ण भरून साबुदाणा घेतला होता आणि 2-3 वेळा पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढं पाणी घातलं होतं। आता पहा साबुदाणा केवढा फुगून आला आहे आणि दाबला असता पूर्णपणे त्याचं पीठ होतं आहे, म्हणजे साबुदाणा छान भिजला आहे। आता एक भांडं गॅसवर ठेवायचं आणि त्यामध्ये साजूक तूप घालायचं। अर्धा चमचा तूप घातलं आहे, ते गरम झालं की सगळ्या बाजूला असं कढई फिरवून लावून घ्यायचं। आता यात भिजवलेला साबुदाणा घालायचा आणि लागली चमच्याने परतायचा, नाहीतर साबुदाणा कढईला चिकटण्याची शक्यता असते। गॅसची फ्लेम लोवर ठेवून थोडा साबुदाणा परतायचा, म्हणजे थोडंसं फुलून येईल। 2 मिनिट साबुदाणा परतला की यामध्ये गरम दूध घालायचं आणि दूध घातल्यानंतर साबुदाणा खाली बसतो आणि तळाला चिकटू नये म्हणून सतत ढवळत राहायचं आहे। एकदा का साबुदाणा शिजला की तो वर तरंगायला लागतो आणि साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला म्हणजे साबुदाणा छान शिजून आला आहे। साबुदाणा हा पूर्णतः ग्लुटेन फ्री असतो, त्यामुळे उपवासाला साबुदाणा खाल्ल्याने हा एनर्जी बूस्टरचं काम करतो आणि यामध्ये आयर्नचं आणि त्याचबरोबर कॅलरीजचं प्रमाण जास्त असल्यामुळे लहान मुले आणि वृद्धांसाठीही हा फायदेशीर असतो। जसजसं हे दूध उकळतं आहे ना, साबुदाणा वर तरंगायला लागला म्हणजे हा आता शिजला आहे। आता यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आणि बदाम किसून घालतो। आमच्याकडे कोकणामध्ये ओलं खोबरं घातलं जातं या खिरीमध्ये। आपण आता इथे थोडे ड्रायफ्रूट्स घालतो आणि थोडे आपण गार्निशिंगसाठी ठेवतो। हे पहा, खीर थोडी घट्ट व्हायला आली आहे आणि ही खीर फार घट्ट करायची नाही, कारण थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होते। सुरुवातीलाच आपण दुधामध्ये थोडे केशर भिजत घातली होती, ती यामध्ये घालायची आहे। केशरमुळे फ्लेवर पण छान येतो आणि रंगही खिरीचा छान येतो, पण केशर ही पूर्णतः ऑप्शनल आहे। जेव्हा साबुदाणा पूर्णतः शिजेल त्यानंतरच आपल्याला थोडी साखर घालायची आहे। इथे मी 2च चमचे साखर घालते आहे, म्हणजे ज्या वाटीच्या मापाने आपण साबुदाणा घेतला होता भिजत घालायला तीच वाटी अर्धी घेते आहे मी आणि एवढी साखर आपल्याला पुरेशी आहे। आता ढवळून आपल्याला साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे। पाहताय ना, साबुदाणा पूर्णपणे तरंगायला लागला म्हणजे आपली खीर आता तयार आहे आणि ह्यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही आहे। आता आपल्याला यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालायची आणि खीर ढवळायची आहे। हे पहा, ही खीर आता घट्ट व्हायला लागलेली आहे। आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि ही खीर सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। खीर बोलमध्ये काढल्यानंतर गार्निशिंगसाठी जे थोडे काजू बदाम ठेवले होते ते घालायचे आहेत। तुम्ही चारोळी, पिस्ता जे काही आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि थोडीशी केशर घालायची। काही जणांना उपवास केला की नंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, पण साबुदाण्याची खीर जर खाल्ली तर हा त्रास होणार नाही आणि साबुदाण्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहते। या महाशिवरात्रीला तुम्हीसुद्धा या प्रकारे साबुदाण्याची खीर करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा।